अक्कलकोट तालुक्यातील मोकस या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानाच्या गहू व तांदूळ भरलेला बोलेरो ग्रे रंगाची गावकऱ्यांनी दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता पकडली। बोलेरो क्रमांक MH04 CD 7626 ही ग्रे रंगाची गुजरात राज्यामध्ये जात असल्याचे गावकऱ्यांना समजून आले। यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सरपंच या ठिकाणी पोलीस पाटील व कोतवाल यांच्या सहकार्याने गावकरी मिळून ही वाहन जागेवर पकडण्यात आलेले होते। या वाहनामध्ये 50 किलो प्रमाणे तांदूळाच्या 11 गोण्या तर गहूच्या 34 गोण्या आढळून आल्यात। गोण्यांवर भारत सरकार SC मध्य प्रदेश असा सिम्बॉल होता। या प्रसंगी पोलीस पाटील सीमा खोत्या वसावे, कोतवाल वनसिंग ठोबल्या नोवेज, सरपंच दिलीप पोहल्या राऊत यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील कर्मचारीला बोलवून या ठिकाणी पंचनामा करून घेतला। या ठिकाणी असलेले रेशन दुकान हे नेहमी आपल्या मनमानी कारभार करीत असतात व कमी प्रमाणात रेशन वाटप करत असतात। काही वेळेस तर रेशन दुकानातून मालसुद्धा देण्यात त्यांनी नकार दिलेला आहे, अशा आशयाचे निवेदन यावेळेस गावकऱ्यांनी तात्काळ दिलेले आहे व हे संबंधित दुकान तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। या प्रसंगी झालेल्या पंचनाम्यावर व दिलेल्या निवेदनानुसार रूपसिंग वळवी, राजा वसावे, रावल्या वसावे, नरपत वसावे, दिलीप वसावे, सायसिंग वसावे यांनी उपस्थित लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदार तात्काळ रद्द करण्यात यावे किंवा निलंबित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। झालेल्या घटनेवर तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग व तहसीलदार काय निर्णय घेतात याकडे गावकऱ्यांचे पूर्णतः लक्ष लागलेले आहे। मोकस गावाचे सरपंच दिलीप पोहल्या राऊत यांनी जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील असेही आश्वासित केले। दिनांक 4 जानेवारी 2025च्या रात्री 2 वाजता पकडलेल्या रेशनच्या गहू व तांदूळाचा पंचनामा व कार्यवाही पूर्ण करताना सायंकाळी 7 वाजेपेक्षा जास्त वेळ झालेला होता। त्यामुळे पुढील कार्यवाहीवर आमचे लक्ष राहील असे सरपंच दिलीप राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। हेलो हाँ बोले उतर